पालघरच्या डहाणू पार नाका इथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे। पालघर जिल्ह्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या डहाणू बोर्डी समुद्र किनाऱ्यावर आज ऐतिहासिक भव्य बीच मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या मॅरेथॉनसह महास्वच्छता अभियान कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमांचं आयोजन आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि मीडिया पार्टनर दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं होत आहे। तर डहाणू बोर्डी बीच क्लीनअप ड्राईव्ह 2025 असं या कार्यक्रमाचं नाव आहे। या संकल्पनेतून पालघरच्या डहाणू या पार नाक्याच्या समुद्रकिनारी भव्य मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। माझ्या मागे बघितलं तर आता 10 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा जी आहे तर त्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। आता धावपटू देखील या ठिकाणी आपल्याला धावताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत बघितलं तर पालघरच्या हा जो डहाणू समुद्र किनारा या ठिकाणी 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर या 3 मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आता 10 किलोमीटरची स्पर्धा आहे। या स्पर्धेसाठी आता धावपटू जे ते आता बीचवर आपल्याला धावताना पाहायला मिळतात। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्पर्धेत देखील दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर याच समुद्र किनाऱ्या डहाणू ते बोर्डी हा समुद्र किनारा आहे आणि याच 18 किलोमीटर दरम्यान मोठ्या प्रमाणात महास्वच्छता अभियान देखील राबवलं जाणार आहे। साधारणतः 2.5 टन कचरा गोळा करण्याचं आज त्यांनी एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे। आणि माझ्या मागे बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची जय्यत तयारी देखील पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील दाखल झालेले आहेत। NCCचे विद्यार्थी असतील, NSSचे विद्यार्थी असतील, स्थानिक ग्रामस्थ, मत्स्य व्यावसायिक, त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था यांनी देखील आता या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला पाहायला मिळतोय। या किनाऱ्यावर साधारणतः 7 ते 8 हजार स्वयंसेवक देखील दाखल होणार आहेत। आणि त्यानंतर या स्वच्छता मोहिमेला जी आहे ती सुरुवात केली जाणार आहे। समुद्री कासवे, सागरी पक्षी आणि किनारपट्टीवरील जैवविविधता यांचा प्लास्टिकचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत बघितलं तर आता या मॅरेथॉन स्पर्धेला देखील मोठ्या उत्साहात जी आहे ते सुरुवात झालेली पाहायला मिळते। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, पालघर।